नमस्कार. आपण पाहतोय सांगावा. आपल्या शहरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स पाहूयात. पिंपरी चिंचवड शहरातील आजचा सांगावा. पवना धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेता महानगरपालिकेकडून पिंपरी चिंचवड शहरात 20 जूनपासून 15% पाणी कपात करण्यात येणार आहे. सध्या पवना धरणातील उपलब्ध पाणीसाठा चिंताजनकरित्या कमी झालेला आहे. त्यात लांबलेला पाऊस लक्षात घेता भविष्यातील पाणी टंचाईची समस्या टाळण्यासाठी महापालिकेने दिनांक 20 जूनपासून 15% पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुविधांच्या नियोजनाला गती. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी बांधवांना आरोग्य, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधा सुरळीतपणे उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींची समन्वय बैठक आयोजित केली होती. उपायुक्त डॉक्टर प्रदीप ठेंगल यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील पोवळे सभागृहामध्ये ही बैठक पार पडली. स्वच्छता नियम भंगाविरोधात महापालिकेची मोहीम, 44,000 रुपयांचा दंड वसूल. स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. विविध भागात केलेल्या कारवायांमधून 44,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे, बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे अशा प्रकारावर ही कारवाई करण्यात आली. गॅस एजन्सीमधून बोलत असल्याचा बहाणा करून मोबाईलवरून OTP मागवून 11,39,997.56 रुपयांची लूट करून केली फसवणूक. चिंचोड येथील व्यक्तीला व्हॉट्सअपद्वारे अनोळखी इसमाने संवाद साधून मी MNGCL गॅस एजन्सीमधून बोलत असल्याचे भासवून लिंक पाठवून मोबाईल हॅक करून त्यावर OTP मागवून व तो OTP कोणालाही शेअर करू नका असे सांगत एका फिर्यादीचे युनियन बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड्स आणि बँक डिटेल्स घेऊन 11,39,997.56 रुपये रक्कम काढून फिर्यादीची फसवणूक केलेली आहे. बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीला हिंजवडी येथे केले अटक. बेकायदेशीररित्या अग्निशस्त्रे, सोटे, भाले, चाकू, सुरा, कोयता, तलवारी, बंदुका असे अवैध शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश असताना सदर मनाई आदेशाचा भंग करून आरोपीच्या जवळ असलेले एक देशी बनावटीचे पिस्टल, देशी कट्टा, मॅगझिनसह तसेच एक जिवंत कारतूस असा एकूण 53,000 रुपये किमतीचा मुद्देमाल विनापरवाना बेकायदेशीररित्या अनाधिकाराने जवळ बाळगून असताना मिळून आला. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केलेली आहे. निरोगी आरोग्य व वृद्धत्वासाठी योग या संकल्पनेवर आधारित पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने निरोगी वृद्धत्वासाठी योग या यंदाच्या संकल्पनेनुसार आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महानगरपालिकेच्या 110 प्राथमिक व 24 माध्यमिक अशा एकूण 134 शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सामूहिक योगाभ्यास करून या उपक्रमात सहभाग नोंदवला. पिंपरी चिंचवड शहरात मान्सूनचे आगमन. आज 21 जून. पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांनी आतापर्यंत पावसाची वाट पाहिली. जूनमध्ये देखील उन्हाचे चटके आणि उकाडा सहन करावा लागत असताना आज पिंपरी चिंचवड शहरातील थेरगावसह इतर भागात पावसाने हलक्या सरींची शिंपडण करीत वातावरणामध्ये थंडावा निर्माण केला. हा होता आपल्या शहरातील आजचा सांगावा. महत्त्वाच्या घटनांची माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू, कारण नागरिक सतर्क असावा. समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा. पाहत रहा सांगावा.